लाडकी बहीणबद्दल आदिती तटकरे काय म्हणाल्या बघूया आपण या व्हिडिओमध्ये. राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. कुठल्याही पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांचे संभ्रमाचे वातावरण आहे. त्या संदर्भात त्या माध्यमांशी बोलत होत्या. सध्या मिळालेला डाटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे. अनेक लाभार्थींना अन्य योजनांचा लाभ मिळत असेल. यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात. काही पहिल्यांदाच पडताळणीत बाद ठरले असतील. आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष होत आहे. त्यावेळी 2,63,00,000 इतकी नोंदणी झाली होती. प्राथमिक पडताळणीमध्ये 10 ते 15 लाख अर्जदार अपात्र ठरले होते. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या विभागांकडून त्यांच्याकडील लाभार्थ्यांची माहिती मागवत होतो. माहिती तंत्रज्ञान विभागाने आम्हाला सर्व विभागाच्या 26 लाख लाभार्थींची माहिती दिली आहे. प्रत्येक जिल्ह्याचा जो डेटा आम्हाला देण्यात आला आहे, त्याची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील संबंध बिघडतील या कारणामुळे अंगणवाडी सेविकांना पडताळणीचे काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की ही योजना ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी राबवत आहोत. शासकीय सेवेत असतानाही या योजनेचा लाभ ज्यांनी घेतला आहे त्यांच्याबाबत शासन योग्य निर्णय घेईल. पण चुकीचा लाभ कुठे जाऊ नये यासाठी आम्ही ही पावलं उचलत आहे. त्यामुळे पडताळणीसाठी येणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लाडकी बहीण योजनेने लाभ एखादी महिला घेत असेल तर तिला अपात्र ठरवले तर तिला दुसऱ्या कुठल्यातरी योजनेचा लाभ मिळत असेल किंवा अधिकाच्या उत्पन्नामुळे ती निकषात बसत नसेल, परंतु चुकीच्या पद्धतीने लाभ कुणाकडे जाता कामा नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.